आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. फॅशन रॅम्प वॉक असे शब्द ऐकले की मराठी मध्यमवर्गीय लोक 4 हात लांब राहतात. मात्र कल्याणमधील दीपाली लिमये आणि रजनी भट या 2 मध्यमवर्गीय महिलांनी लॉकडाऊन काळात याविषयी अनेक प्रयोग केले. त्याचाच एक भाग म्हणून काल कल्याण येथील सरोदय मॉलमध्ये फॅशन रॅम्प वॉकचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. अस्मी सोशल ग्रुपच्या वतीने 29 जुलै 2023 रोजी यादों की बारात हा फॅशन रॅम्प वॉक कार्यक्रम जाहीर केला आहे. या रॅम्प वॉक इव्हेंटची थीम रेट्रो बॉलिवूड असून भारतात पहिल्यांदाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी यावेळी 1,01,11 फॅशन प्रेमी रॅम्पवर चालणार आहेत, असे आयोजका करवी सांगण्यात आले. दरम्यान फॅशन शो करण्याचा नेमका उद्देश काय यावर बोलताना स्पष्ट केले की सामाजिकदृष्ट्या स्वयंसेवी संस्थांसाठी निधी संकलन करून उपकृत करणे असा आमचा मानस आहे आणि यासाठी शासनाकडे नोंदणी असलेल्या आणि 8G प्रमाणपत्र असलेल्या 2 सामाजिक स्वयंसेवी संस्थांची निवडही करण्यात आली आहे, असेही संयोजक ब्रँड बोल्ड निलेश बादवे यांनी स्पष्ट केलंय. यावेळी धनंजय सोलंकी, जितेंद्र गुप्ता यांसारखे सामाजिक मान्यवरांनी पुढाकार घेतला असून लवकरच यादों की बारात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. दरम्यान या सामाजिक उपक्रमाला हातभार लावण्यासाठी सर्वांनी साथ सहयोग करावे असे आवाहन आयोजक आणि संयोजका करवी करण्यात आले आहे. कार्यक्रम का हेतु और कारण ये है, पहले तो हमें हिस्ट्री बनाना है, ये हम ऑलरेडी बता चुके हैं. दूसरा, जैसे बोला गया है कि मिडिल एज लेडीज़ को ही हम अपॉर्चुनिटी दे रहे हैं जो शायद कभी लाइफ में किसी के सामने बात भी नहीं किया रहेगा. दे आर स्टैंडिंग ऑन रैम्प. हमें काफ़ी सारी इंक्वायरीज आती है कि लाइफ में मैंने ये कभी नहीं किया है और सपना रहा है. तो हम लोग उन लेडीज़ को बजाय ये बोल के कि तुम मॉडलिंग इंस्टीट्यूट में पार्टिसिपेट करो या सीखो, हम लोग यहाँ पे बाकायदा फ्रेशर्स को बोल सकते हैं. हमारे फ्रेशर 60 साल के भी हैं, हमारे फ्रेशर मेन भी हैं, 54 के भी हैं. ऐसे हमें अप्रोच आते हैं जो नॉर्मली आप कहीं पर भी जाएंगे तो इस एज के लोगों को कभी एंट्री है ही नहीं और ना कोई सिखाने को तैयार है. लेकिन हमें कोई अप्रोच करता है, हम उन्हें सिखाते भी हैं, अपॉर्चुनिटी भी देते हैं एंड अकॉर्डिंग टू देयर एज और कॉन्फिडेंस उनको हम आगे बढ़ाते भी हैं. वॉट एवर द एज इज, इफ दे आर गुड, इफ देयर इज रोल, वी विल डेफिनेटली प्रोवाइड देम अपॉर्चुनिटी अहेड. आज जो हुआ है ये लॉन्चिंग इवेंट हुआ है. मेन इवेंट जो होगा, फाइनल इवेंट जो होगा वो 29 एंड 30 जुलाई 2 दिन में इसके लिए बोल रही हूँ क्योंकि 1111 मॉडल्स चलने वाली है, एक के बाद एक. लिम्का की तरफ से हमें एक यूनिक आईडी आया है और उन्होंने कुछ टर्म्स कंडीशंस हमें लिखे हैं कि 1001 मॉडल है तो एक मॉडल कम से कम 2 मिनट तक स्टेज पे होना चाहिए, तभी वो रिकॉर्ड बनेगा हमारा. तो अगर 1111 मॉडल है तो कम से कम 48 आवर्स लगेंगे. थोड़ा सा कोरियोग्राफी में कुछ चेंज करके हम टाइम स्लॉट बचा सकते हैं तो कम से कम ये 45 to 48 आवर्स का चलेगा. इसलिए 29 जुलाई को सुबह ये प्रोग्राम शुरू होगा और ख़त्म होगा 30 जुलाई को. प्रोजेक्टमध्ये 1111 महिला, पुरुष, मुली, मुलं, वयोगट आहे 16 ते 60. पुन्हा याच्यात आणखीन एक वैशिष्ट्य आहे की याच्यात कुठल्याही जेंडरचं काही आपलं बंधन नाही आहे. म्हणजे याच्यात स्त्रिया, पुरुष, ट्रान्सजेंडरसुद्धा सहभागी होऊ शकतात. आता हे सुद्धा एक वेगळेपण इथे आहे. मगाशी जसं चर्चा झाली की गरिबांना संधी आहे का, तर आम्ही एक तर गरीब श्रीमंत असा भेद मानत नाही, पण ज्यांना कोणाला ह्या स्पर्धेमध्ये किंवा ह्या फॅशन रॅम्प वॉकमध्ये भाग घ्यायचा आहे तो इथे भाग घेऊ शकतो. मगाशी असाही मुद्दा निघाला की कल्याणच का, तर कल्याण ही ऐतिहासिक नगरी आहे. सगळं आपण मान्य करतो की संस्कृती, परंपरा सगळं आहे, पण फॅशन रॅम्प वॉक म्हटलं की मला सांगा किती जण आपल्या मुलांना मुलींना परमिशन देतात. तर अशी कोणी परमिशन देत नाही, कारण ह्या इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही इथे आता फाटा मारून प्रत्येकाला ही इंडस्ट्री माझी वाटेल. नॉन महाराष्ट्रीयन लोक ह्याच्यात करोडो रुपये कमवत आहेत, मग मराठी लोक, महाराष्ट्रीयन लोकांनी मागे करायचं हा एक मुद्दा आहेच. तिथे कुठेही मराठी करायचं नाही आहे, पण ज्यांना कोणाला आपलं स्किल दाखवून
आपलं करिअर घडवायचं आहे त्या सगळ्यांना इथे संधी आहे. सगळेच काय डॉक्टर आणि इंजिनियर होऊन पैसे कमवणार नाही आहेत. आज कितीतरी लोक फॅशन इंडस्ट्रीमध्ये पैसे कमवत आहेत. आपली मराठी माणसंसुद्धा बरीच आहेत. ओके, तुम्हाला माहिती असेल तर एक प्रसिद्ध जोडी आहे मिलिंद सोमण आणि मधुश्री सप्रे, त्यांची एक ॲडसुद्धा गाजली होती. आज त्यांचं लाईफ इतकं जबरदस्त आहे की ते करोडो रुपये त्यांच्याकडे आहेत. म्हणजे कुठेही शिक्षणाची गरज नाही आहे. तुम्हाला जर इच्छा असेल, तुमच्याकडे थोडंसं कॉन्फिडन्स असेल आणि तुम्हाला काही स्किल्स असतील तुमच्याकडे, तर आमच्याकडे या. हा फॅशन शो सगळ्यांसाठी ओपन आहे. आपल्या हातात अजून 1 महिना आहे. 29 जुलैच्या इव्हेंटसाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा अशी आम्ही आयोजकांतर्फे विनंती करतो. आणि मला असं वाटतं तुम्ही प्रेसच्या माध्यमातून सुद्धा ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. बऱ्याच जणांना अजूनही ही बातमी पोहोचलेली नाही आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सुद्धा इथे येऊ शकतात. इथे मध्यमवयीनसुद्धा लोक येऊ शकतात. अगदी 60 वर्षाच्या लोकांपर्यंत येऊ शकतात. मला वाटतं काही एंट्रीज आमच्याकडे आलेल्या पण आहेत तशा 55-60च्या. सो 1111 हे आमचं मिशन आहे आणि त्यासाठी हा आजचा जो आहे तो लॉन्च इव्हेंट आहे. म्हणजे लोकांना हे कळावं की अशा पद्धतीने मोठा इव्हेंट होणार आहे. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.